नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड 2024 क्वेश्चन पेपरचे सोल्युशन. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आणि मजेशीर पद्धतीने सोडवणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया एव्हरीडे मॅथमॅटिक्स सेक्शनला. त्यात क्वेश्चन नंबर 21 आहे आपला. इफ मोहित पोर द वॉटर ऑफ बोथ द बॉटल्स इन टू द जग, देन हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर वॉज पोर इन टू द जग. बघा, एक जी बॉटल आहे ती किती लिटरची आहे? 2 लिटरची. आणि दुसरी बॉटल पण 2 लिटरची आहे. ह्या दोघं बॉटलमधलं जेवढं पण वॉटर आहे ते वॉटर मोहितने जगमध्ये पोर केलं आहे, जगमध्ये टाकलेलं आहे. तर जगमध्ये किती लिटर वॉटर आहे? तर 2 लिटरची एक बॉटल आहे आणि दुसरी पण 2 लिटरची. 2 + 2 किती लिटर होईल मग? 4 लिटर. 4 लिटर वॉटर हे जगमध्ये टाकण्यात आलेलं आहे. ओके, तर आपल्याला तेच विचारलं आहे, हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर वॉज पोर इन टू दी जग. तर 4 लिटर वॉटर पोर इन टू दी जग. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 4 लिटर? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसत आहे, म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. रुची प्लांटेड सम प्लांट्स इन अ गार्डन. रुचीने गार्डनमध्ये काही प्लांट्स प्लांटेड केलेले आहेत, लावले आहेत. द नंबर ऑफ प्लांट्स प्लांटेड बाय हर इज मोर दॅन 340. तिने गार्डनमध्ये कितीपेक्षा जास्त प्लांट्स लावलेले आहे? 340पेक्षा जास्त प्लांट केलेले आहेत. अँड हॅज 6 ॲट द 10th प्लेस. आणि तिने जेवढे पण प्लांट केलेले आहेत तर त्याच्यातला म्हणजे 3 डिजिट प्लांट केलेले आहेत, 340पेक्षा जास्त. आणि त्याची जी 10th प्लेस आहे त्या 10th प्लेसचा डिजिट 6 हा डिजिट आहे. ओके, तर 100 प्लेस आणि 1 प्लेसवरती काहीतरी डिजिट्स आहेत आणि तो जो नंबर आहे तो कसा आहे? 340पेक्षा ग्रेटर दॅन आहे. 340पेक्षा जास्त प्लांट्स लावलेले आहेत. ओके, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी द नंबर ऑफ प्लांट्स प्लांटेड बाय हर. तर आता या ठिकाणी आपल्याला खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी द नंबर ऑफ प्लांट्स प्लांटेड बाय हर. तर तिने दिलेल्या खालच्या ऑप्शन्सपैकी कोणता नंबर असा आहे की तिने तेवढे प्लांट्स लावलेले नाही आहेत. ओके, बघा, आपला पहिला क्रायटेरिया काय सांगितला आहे त्यांनी? तिने किती प्लांट्स लावलेले आहेत? मोर दॅन 340. ऑप्शन ए दिलेला आहे 368. 368 हा नंबर कसा आहे? 340पेक्षा. म्हणजे कदाचित तिने 368 प्लांट्स लावले असतील. तर आपल्याला काय काढायचं आहे? कॅन नॉट बी द नंबर ऑफ प्लांटेड. तिने किती नंबर ऑफ प्लांट्स लावलेले नाही आहेत, म्हणून ही शक्यता असू शकते तिने 340पेक्षा जास्त. 368 हा नंबर कसा आहे? 340पेक्षा मोठा आहे, म्हणजे तिने एवढे प्लांट्स लावलेले असतील कदाचित, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. ऑप्शन बीमध्ये दिलेला नंबर पण कसा आहे? 340पेक्षा मोठा आहे, म्हणजे तिने एवढे प्लांट्स कदाचित लावले असतील 340पेक्षा जास्त, म्हणजे 568 पण लावले असतील, म्हणून हा ऑप्शन पण नाही येणार. ऑप्शन सीमध्ये नंबर दिलेला आहे 864. 864 हा नंबर पण कसा आहे? 340पेक्षा मोठा नंबर आहे आणि त्याच्या 10th प्लेसला पण 6 हा डिजिट आहे, म्हणजे तिने हे पण कदाचित एवढे नंबर ऑफ प्लांट्स लावले असतील, म्हणून ऑप्शन सी पण नाही येणार. ऑप्शन डीमध्ये काय नंबर दिलेला आहे बघा? 269. 269 हा नंबर कसा आहे? 340पेक्षा लेस आहे. आपल्याला पहिलाच क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे, तिने किती प्लांट्स लावलेले आहेत? 340पेक्षा जास्त प्लांट्स लावलेले आहेत. तर तिने 340पेक्षा जास्त प्लांट लावले आणि ऑप्शन डीमध्ये आन्सर काय दिले आहे? 269. म्हणजे तिने एवढे नंबर ऑफ प्लांट्स लावलेलेच नाही आहेत, तर याच्यापेक्षा 340पेक्षा जास्त लावलेले आहेत.
ओके, म्हणून मग आपला आन्सर काय येईल. आणि आपल्याला क्वेश्चन पण तोच विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी द नंबर ऑफ प्लांट प्लांटेड बाय हर. तर तिने खाली दिलेल्या ऑप्शन्समधला कोणता नंबर असा आहे की तेवढे प्लांट्स लावलेले नाही आहेत. तर हे एवढे प्लांट्स लावलेच नाही आहेत तिने, याच्यापेक्षा जास्त प्लांट्स 340पेक्षा जास्त लावलेले आहेत. म्हणून आपला आन्सर काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. द कॉस्ट ऑफ अ टेडी बियर इज शोन हिअर. इफ रोनक बॉट 3 such टेडी बियर्स, देन हाऊ मच टोटल अमाऊंट डीड ही पे इन ऑल. बघा, टेडी बियरची कॉस्ट दिलेली आहे. कितीचा आहे टेडी बियर, 120 रुपीजचा. असे रोनकने किती खरेदी केले आहेत, 3 खरेदी केलेले आहेत. तर त्याला टोटल किती रुपीज पे करावे लागतील, तर 120ला 3 टाइम्स ॲड करावं लागेल. 360 रुपीज. तर रोनकला किती रुपीज पेड करावे लागतील, 360 रुपीज. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 24. An NGO rescue 152 stray animals in week 1 and rescue 73 less stray animals in week 2 than in week 1. How many stray animals were rescued by the NGO in week 2? ओके, बघा क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलं आहे, NGOने फर्स्ट वीकमध्ये 152 स्ट्रे ॲनिमल्सला रेस्क्यू केलेलं आहे. स्ट्रे ॲनिमल्स म्हणजे भटक्या जातीचे प्राणी, आणि रेस्क्यू मीन्स सुटका करणे. तर NGOने फर्स्ट वीकमध्ये 152 स्ट्रे ॲनिमल्सला रेस्क्यू केलेलं आहे. अँड सेकंड वीकमध्ये फर्स्ट वीकपेक्षा 73 लेस स्ट्रे ॲनिमल्सला रेस्क्यू केलेलं आहे. देन क्वेश्चन काय आहे मग आपला, हाऊ मेनी स्ट्रे ॲनिमल्स वेअर रेस्क्यू बाय द NGO इन वीक 2. तर सेकंड वीकमध्ये NGOने किती स्ट्रे ॲनिमल्सला रेस्क्यू केलेलं आहे. ओके, बघा, फर्स्ट वीकमध्ये NGOने किती ॲनिमल्सला रेस्क्यू केलेलं आहे, 152. आणि सेकंड वीकमध्ये फर्स्ट वीकमध्ये जेवढ्या ॲनिमल्सला रेस्क्यू केलं आहे त्यापेक्षा 73 लेस ॲनिमल्सला सेकंड वीकमध्ये रेस्क्यू केलेलं आहे. तर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, तर सेकंड वीकमध्ये किती ॲनिमल्सला रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 152 मायनस 73 करावं लागेल. ओके, 2मधून 3 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. बोरो घेतला, 12 मायनस 3 9. 4मधून 7 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. बोरो घेतला, 14 मायनस 7. तर सेकंड वीकमध्ये किती ॲनिमल्सला रेस्क्यू केलं आहे मग, 79. ओके, ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 79, येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. द गिवन क्लॉक शोज द टाइम ॲट विच सोहम स्टार्टेड हिज डान्स प्रॅक्टिस इन द इव्हिनिंग. इफ ही फिनिश हिज डान्स प्रॅक्टिस ॲट 7:15 PM, देन द ड्युरेशन ऑफ दिस डान्स प्रॅक्टिस इज. ओके, बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, द गिवन क्लॉक शोज द टाइम. ही जी क्लॉक टाइम शो करते आहे, तो काय टाइम शो करते आहे ती, ॲट विच सोहम स्टार्टेड हिज डान्स प्रॅक्टिस इन द इव्हिनिंग. ह्या वेळेला ही जी क्लॉक टाइम शो करते आहे, ह्या वेळेला सोहमचा डान्स क्लासची प्रॅक्टिस स्टार्ट होते आहे. म्हणजे किती वाजता स्टार्ट होते आहे डान्स प्रॅक्टिस, 6:45 झालेले आहेत. ओके, इफ ही फिनिश हिज डान्स प्रॅक्टिस ॲट 7:15 PM, आणि डान्स प्रॅक्टिस फिनिश कधी होते आहे, 7:15ला. देन द ड्युरेशन ऑफ
हीज डान्स प्रॅक्टिस इज. तर याच्यातला टाईम ड्युरेशन किती आहे, म्हणजे त्याची डान्स प्रॅक्टिस किती वेळ चालली, किती वेळ लागलेला आहे ते काढायचं आहे आपल्याला. ते काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला एंड टाईममधून आपल्याला स्टार्ट टाईम सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. ओके, बघा या ठिकाणी 7 काय आहे अवर्स आणि 15 काय आहे मिनिट्स. ओके, 15मधून 45 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, म्हणून आपण अवरकडून बोरो घेऊया. आता बोरो किती जातो आहे, 1 आवर. आपल्याला माहिती आहे 1 आवर मीन्स 60 मिनिट. बोरो कोणाला देतो आहे आपण, मिनिटला. म्हणजे या ठिकाणी बोरो किती येईल तर 60 प्लस हे ऑलरेडी किती आहेत 15. 60 प्लस 15 ती झाले 75. म्हणजे या ठिकाणी काय येईल 75. ओके, 75मधून 45 आपण सबस्ट्रॅक्ट करू शकतो. आणि या ठिकाणी आवर्स काय येईल 6. ओके, 5 - 5 0, 7 - 4 3, 6 - 6 0. तर त्याची डान्स प्रॅक्टिस किती वेळ चालली मग 30 मिनिट्स. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 30 मिनिट्स. येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 26. In a jungle race, 12 rabbits, 5 cats and 7 monkeys participated. How many total animals participated in the race? Okay, जंगलामध्ये प्राण्यांची रेस लागलेली आहे आणि त्यात कोणी कोणी पार्टिसिपेट केलं आहे 12 रॅबिट्स, 5 कॅट्स आणि 7 मंकीजने. तर आपल्याला क्वेश्चन काय केला आहे, हाऊ मेनी टोटल ॲनिमल प्रॅक्टिस इन दी रेस. तर पार्टिसिपेटेड इन द रेस. तर टोटल किती ॲनिमल्सने रेसमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, सगळ्या ॲनिमल्सची ॲडिशन. 12 रॅबिट्स प्लस 5 कॅट्स प्लस 7 मंकीज. 7 + 5 12, 12 + 12 24. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 24. येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. The total weight of a bicycle and a toy car is 42 kg. If the weight of bicycle is 12 kg, then the weight of the toy car is. ओके, या ठिकाणी बघा आपल्याला वेट कसलं दिलेलं आहे, टोटल वेट दिलेलं आहे कोणाकोणाचं, बायसिकल अँड टॉय कार. किती आहे ते 42 kg. बायसिकल प्लस कार याचं टोटल वेट किती आहे 42 kg. इफ द वेट ऑफ बायसिकल इज 12 kg. आता या ठिकाणी आपल्याला फक्त बायसिकलचं वेट दिलेलं आहे आणि कसलं वेट विचारलेलं आहे टॉय कारचं. तर बायसिकलचं वेट किती दिलं आहे 12. जर सपोज आपण ह्या टोटल वेटमधून बायसिकलचं वेट सबस्ट्रॅक्ट करून टाकलं, बायसिकलचं वेट सबस्ट्रॅक्ट केलं, तर आपल्याला कसलं वेट मिळेल टॉय कारचं. ओके, मग काय करावं लागेल 42 - 12, 2 - 2 0, 4 - 1 3. तर टॉय कारचं वेट किती येईल 30 kg. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 30. येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. कीर्ती मेड 350 decorative item in her summer vacation. Which of the following shows the number of item made by her? नंबरमध्ये हे नेमिंग वर्ड्समध्ये दिलेलं आहे 350. ते आपल्याला नंबर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. लिहू शकतात तुम्ही. कुठे आहे आन्सर, ऑप्शन सी मध्ये दिसतं आहे 350. ओके, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 29. वरुण सॉ द गिवन पेंटिंग इन अ शॉप. हाऊ मेनी ट्रायंगल्स डीड वरुण सी इन द पेंटिंग. ओके, दिलेल्या डायग्राममध्ये पेंटिंगमध्ये किती ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल्स काउंट करायचे आहे. 1 2
3 4 5 6 7. टोटल किती ट्रायंगल्स आहेत? 7. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. मोनिका सॉ 2 trees in a garden. The difference between the height of the given 2 trees. ओके, या ठिकाणी आपल्याला 2 ट्री दिसत आहेत आणि त्या दोघं ट्रीजची हाईट दिलेली आहे आणि त्या दोघं ट्रीजच्या हाईटचा डिफरन्स विचारलेला आहे. बघा, ही जी टॉलेस्ट ट्री आहे तिची हाईट किती आहे? 7 मीटर. टॉलेस्ट ट्री इज इक्वल टू 7 मीटर. शॉर्टेस्ट ट्रीची हाईट किती आहे? 5 मीटर. आणि यांचा काय विचारला आहे? डिफरन्स विचारला आहे म्हणून काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन. 7 - 5 2. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 2 मीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. अचीवर सेक्शनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 31. द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ चेअर bought by a company in the given 5 years. Study the given graph carefully and answer the following questions. ओके, या ठिकाणी आपल्याला एक पिक्टोग्राफ दिलेला आहे आणि तो पिक्टोग्राफ काय शो करतो आहे? नंबर ऑफ चेअर्स बॉट बाय अ कंपनी इन द 5 years. एका कंपनीने 5 yearsमध्ये नंबर ऑफ चेअर्स ब्रॉट केलेले आहेत आणि ईच पिक्चर स्टँड्स फॉर 10 चेअर. आता हे जे एक पिक्चर आहे हे काय शो करतो आहे? 10 चेअर. तर आपण असे सगळ्या इयर्सच्या अगोदर नंबर ऑफ चेअर्स किती बॉट केलेले आहेत प्रत्येक इयरमध्ये ते काढून घेऊया. बघा, या ठिकाणी किती पिक्चर्स आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 पिक्चर्स आहेत आणि प्रत्येक एक पिक्चर काय रिप्रेझेंट करतो आहे? 10 चेअर्स. मग आपल्याला नंबर ऑफ पिक्चर्स किती आहे? 7. 7 × 10 करावं लागेल. 7 × 10 70. तर 2015 या इयर्समध्ये किती चेअर ब्रॉट केलेले आहेत? 70. ओके, 2016मध्ये 1 2 3 4 5 50 चेअर्स ब्रॉट केलेले आहेत. त्यानंतर 30 40 अँड 10 चेअर्स. ओके, तर क्वेश्चन पाहूया. देअर वेअर डॅश डॅश मोर चेअर बॉट इन 2015 दॅन इन 2018. 2018पेक्षा 2015 या इयरमध्ये किती जास्त चेअर्स बॉट केलेले आहेत? बघा, 2018मध्ये किती आहेत? 40. 2015मध्ये किती आहेत? 70. तर 2018पेक्षा 15मध्ये किती जास्त चेअर ब्रॉट केलेले आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 70 - 40 किती? 30. तर किती चेअर्स जास्त बॉट केलेले आहेत 2015मध्ये? 30 चेअर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. टोटल नंबर ऑफ चेअर्स बॉट इन ऑल द गिवन 5 years इज. टोटल नंबर ऑफ चेअर्स किती बॉट केलेले आहे 5 yearsमध्ये? बघा, 2015मध्ये किती केलेले आहे? 70. 2016मध्ये 50. 2017मध्ये 30. 2018 40 आणि 2019मध्ये 10. या सगळ्याची काय करायची आहे आपल्याला? ॲडिशन. 7 + 5 12. 12 + 3 15. 15 + 4 19. 19 + 1 20. टोटल किती चेअर्स बॉट केलेले आहेत 5 yearsमध्ये? 200. ओके, बघा, ऑप्शन्स चेक करा. पी स्टेटमेंटमध्ये आपलं आन्सर मिळालेलं आहे 30 आणि क्यू स्टेटमेंटचं आन्सर मिळालं आहे आपल्याला 200. कोणत्या ऑप्शनमध्ये असं आन्सर दिसतं आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये दिसतं आहे. पी स्टेटमेंटमध्ये आन्सर 30 आहे, क्यू स्टेटमेंटमध्ये आन्सर 200 आहे. म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 32. कम्पेअर द फॉलोइंग अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला
पुन्हा 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या दोघं स्टेटमेंटमध्ये आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत आणि त्यांची ॲडिशन करून आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे. चला तर मग पहिलं स्टेटमेंट पाहूया. 400 3 tens 2 ones प्लस 5 tens 7 ones. ओके, बघा 100 प्लेस, टेन्स प्लेस अँड वन्स प्लेस. 100 प्लेसमध्ये काय नंबर आहे, कोणता डिजिट आहे, 4. टेन्स प्लेसमध्ये कोणता डिजिट आहे, 3. आणि वन्स प्लेसमध्ये 2. प्लस 5 टेन्स. टेन्स प्लेसमध्ये काय डिजिट लिहायचं आहे आपल्याला आता, 5. 7 वन्स. वन्स प्लेसमधला डिजिट काय आहे, 7. यांची काय करायची आहे आपल्याला, ॲडिशन. ओके, बघा 2 + 7 9, 5 + 3 8, 4 ॲज इट इज. इथली ॲडिशन काय मिळाली आपल्याला, 489. ओके, चला इकडची पण तशीच ॲडिशन करून घेऊया. 300 5 वन्स. आता या ठिकाणी टेन्स प्लेसला काहीच नाही, हे काहीच दिलेलं नाही आहे, म्हणून या ठिकाणी काय कन्सिडर करायचं, 0. 5 वन्स. वन्स प्लेसला 5 हा डिजिट येईल. प्लस 2 टेन्स 2 वन्स. टेन्स प्लेसला 2 आहे आणि वन्स प्लेसला पण 2 आहे. यांची काय करायची आहे आपल्याला, ॲडिशन. 5 + 2 7. 0 + 2 2. 3 ॲज इट इज. इकडचा नंबर काय मिळाला आपल्याला, 327. या दोघं नंबर्समध्ये काय करायचं आहे आपल्याला, कंपॅरिझन. यांच्यामध्ये कोण ग्रेटर दॅन आहे, 489 इज ग्रेटर दॅन 327. या ठिकाणी कोणता साईन येईल, ग्रेटर दॅन. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. 700 5 वन्स. टेन्स प्लेसला या ठिकाणी कोणताच डिजिट नाही दिलेला आहे, म्हणून काय कन्सिडर करायचं, 0. आणि वन्स प्लेसला काय येईल, 5. मायनस 5 टेन्स 500 2 टेन्स. या ठिकाणी वन्स प्लेस दिलेली नाही आहे, म्हणून मग काय कन्सिडर केलं आपण, 0. यांचं काय करायचं आहे आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. 5 - 0 0. 0 - 2 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, काय घेतला, बॉरो. या ठिकाणी 7चा काय झाला, 6. 10 10 - 2 8. 6 - 5 1. इकडचा नंबर काय मिळाला, सबस्ट्रॅक्शन काय मिळालं आपल्याला, 180. ओके, 208 टेन्स प्लस 305 वन्स. नंबर काय मिळाला, 585. यांच्यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे. 180 हा 585पेक्षा कसा आहे, लेस आहे, तर या ठिकाणी साईन काय येईल, लेस दॅन. ओके, पी स्टेटमेंटमध्ये काय साईन मिळालं आपल्याला, ग्रेटर दॅन. क्यू स्टेटमेंटमध्ये साईन काय मिळालं आहे आपल्याला, लेस दॅन. बघा ऑप्शनमध्ये असं आन्सर दिसतं आहे का, पी स्टेटमेंट ग्रेटर दॅन आणि क्यू स्टेटमेंट लेस दॅन. येस, या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये दिसतं आहे, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 33. इफ शर्ट प्लस शूज प्लस जॅकेट इज इक्वल टू 740 रुपीज. शर्ट plus jacket is equal to 620 and shoes plus jacket is equal to 590. Then find the cost of shoes plus shoes. ओके, या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट्स तयार करावे लागतील. चला तर मग मित्रांनो स्टेटमेंट्स तयार करूया. पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, शर्ट प्लस शूज प्लस जॅकेट इज इक्वल टू 740 रुपीज. हे झालं आपलं पहिलं स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे, शर्ट प्लस शर्ट प्लस जॅकेट इज इक्वल टू 620 रुपीज. हे झालं आपलं सेकंड स्टेटमेंट. आणि थर्ड स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, शूज प्लस जॅकेट इज इक्वल टू 590 रुपीज. हे आहे आपलं थर्ड स्टेटमेंट. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, द कॉस्ट ऑफ
2 शूजची प्राईस काढायची आहे. 2 शूजची प्राईस. ओके, बघा काय करता येईल आपल्याला. इक्वेशन नंबर 3 जे आहे त्यात काय दिसतं आहे आपल्याला, शूज प्लस जॅकेट याची कॉस्ट किती दिलेली आहे, 590. जर सपोज शूज प्लस जॅकेट स्टेटमेंट 1मध्ये बघा, स्टेटमेंट 1मध्ये काय दिलेलं आहे, शर्ट प्लस शूज प्लस जॅकेट. त्याच्यातल्या शूज प्लस जॅकेटच्या जागेवर जर मी 590 टाकला तरीसुद्धा हे कसं आहे, इक्वल आहे. शूज प्लस जॅकेटची प्राईस किती आहे, 590. शूज प्लस जॅकेटची प्राईस टाकली मी, त्याच्यावरून मला कसली प्राईस मिळेल मग आता, शर्टची. ओके, बघा शर्टची प्राईस, शर्ट प्लस 590 इज इक्वल टू 740. शर्टची प्राईस काय मिळेल मग, शर्टची प्राईस काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 740 मायनस 590 करावं लागेल. याच्यावरून आपल्याला कसली प्राईस मिळेल, शर्टची. ओके, 740 मायनस 590. 4मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, म्हणून 7 कडून आपण काय घेतला, बोरो. 7चा झाला 6 आणि इकडे 14. 14 मायनस 9 5, 6 मायनस 5 1. तर शर्टची प्राईस काय मिळाली आपल्याला, 150 रुपीज. ओके, बघा इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय आहे, 2 शर्ट प्लस जॅकेट इज इक्वल टू 620 रुपीज. आता आपल्याला शर्टाची प्राईस मिळालेली आहे, तर ही शर्टाची प्राईस आपण इक्वेशन नंबर 2मध्ये पुट करू शकतो. चला तर मग शर्टाची प्राईस किती आहे, 150 रुपीज प्लस 150 रुपीज प्लस जॅकेट इज इक्वल टू 620 रुपीज. याच्यावरून आपल्याला कसली प्राईस मिळेल, जॅकेट. 150 प्लस 150 300. हे 300 इक्वल टू साईन क्रॉस करून इकडे जर गेले तर काय होईल, मायनस 300 करता येईल. ओके, जॅकेट इज इक्वल टू 620 मायनस 300. याच्यावरून आपल्याला जॅकेटची प्राईस काय मिळाली, 620 मायनस 300 जर केलं तर काय येईल आन्सर, 320 रुपीज. जॅकेटची प्राईस काय मिळाली, 320 रुपीज. ओके, तर आता आपल्याला शूजची प्राईस काढायची आहे. शूज कोणत्या इक्वेशनमध्ये दिसतं आहे बघा, या ठिकाणी पण आहे आणि इक्वेशन नंबर 1मध्ये पण आहे. तुम्ही कोणत्याही इक्वेशनमध्ये टाकू शकतात, इक्वेशन नंबर 1मध्ये किंवा इक्वेशन नंबर 3मध्ये. चला आपण इक्वेशन नंबर 3मध्ये जॅकेटची प्राईस टाकूया आणि त्याच्यावरून आपल्याला शूजची प्राईस काढता येईल. बघा इक्वेशन नंबर 3. शूज प्लस जॅकेटची प्राईस किती काढली आपण, 320 रुपीज. ती जॅकेटच्या प्लेसवरती मी पुट करते. इज इक्वल टू काय आहे, 590. याच्यावरून आपल्याला शूजची प्राईस काढता येईल. शूज इज इक्वल टू 590 मायनस 320. 590 मायनस 320. 9 मायनस 2 7. 5 मायनस 3 2. एका शूजची प्राईस किती मिळाली आपल्याला, 270 रुपीज. ओके, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, 2 शूजची प्राईस फाइंड आउट करायची आहे. 2 शूजची प्राईस काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 2 टाइम्स 270ला ॲड करावं लागेल. 270 प्लस 270. 7 प्लस 7 14. कॅरी 1. 2 प्लस 2 4 प्लस 1 5. 2 शूजची प्राईस काय मिळाली, 540 रुपीज. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 540. येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
क्वेश्चन नंबर 34. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर ऑन बोथ दी थर्मामीटर. ओके, या ठिकाणी आपल्याला 2 थर्मामीटर्स दिलेले आहे आणि त्यांच्यात काहीतरी टेम्परेचर शो केलेलं आहे. त्या दोघांच्या टेम्परेचरमधील डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, बघा, पहिला थर्मामीटर दिलेला आहे. तो थर्मामीटर काय टेम्परेचर शो करतो आहे? 61. आणि सेकंड थर्मामीटर काय टेम्परेचर शो करतो आहे? 49. या दोघांमधला डिफरन्स 61 मायनस 49. 1मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही करू शकत, म्हणून 6कडून आपण काय घेतला? बोरो घेतला. 6चा झाला 5, या ठिकाणी 11. 11 मायनस 9 2. 5 मायनस 4 1. 12. दोघं थर्मामीटरच्या टेम्परेचरचा डिफरन्स काय मिळाला आपल्याला? 12. कोणता ऑप्शनमधला थर्मामीटर 12 टेम्परेचर शो करतो आहे? ऑप्शन सी दिसतो आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 35. आयडेंटिफाय द 3 डिजिट नंबर यूजिंग दी गिवन क्ल्यूज. ओके, आपल्याला खाली काही क्ल्यूज दिलेले आहे आणि त्याच्यावरून आपल्याला 3 डिजिट नंबर आयडेंटिफाय करायचा आहे. पहिला क्ल्यू दिलेला आहे, द डिजिट ॲट टेन्स प्लेस इज द ग्रेटेस्ट 1 डिजिट ऑड नंबर. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, द डिजिट ॲट टेन्स प्लेस. टेन्स प्लेसचा डिजिट हा काय शो करतो आहे? द ग्रेटेस्ट 1 डिजिट ऑड नंबर. ओके, 1 डिजिट नंबर्स. 1 डिजिट नंबर्स कोणते असतात बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9. हे काय आहेत? 1 डिजिट नंबर आहे. 10 हा काय झाला? 2 डिजिट नंबर. याच्यामध्ये 2 डिजिट्स आले. आपल्याला काय सांगितलं आहे? 1 डिजिट नंबर. आणि त्यात काय कंडिशन दिली आहे? ग्रेटेस्ट 1 डिजिट ऑड नंबर. तो 1 डिजिट नंबर तर पाहिजे आहे, पण तो कसा पाहिजे आहे? ग्रेटेस्ट. सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोणता आला? 9. आणि अजून तो कसा असला पाहिजे? ऑड नंबर. 9 हा काय आहे? ऑड नंबर. म्हणजेच दिलेला 3 डिजिट नंबर जो आहे आपला 100 प्लेस, 10s प्लेस आणि 1s प्लेस, तर त्यातल्या 10s प्लेसला कोणता नंबर येणार आहे? ग्रेटेस्ट 1 डिजिट ऑड नंबर. ग्रेटेस्ट 1 डिजिट ऑड नंबर काय मिळाला आपल्याला? 9. हा कोणत्या प्लेसला आहे? 10s प्लेसला. 10s प्लेसला काय येईल मग? 9. ओके, सेकंड स्टेटमेंट पाहूया. द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 100 प्लेस इज 700. प्लेस व्हॅल्यू किती आहे? 700. कोणत्या प्लेसला? 100 प्लेसला. तर त्या ठिकाणी कोणता डिजिट येईल मग? 100 प्लेसला 7 हा डिजिट येईल. ओके, 100 प्लेसला 7 हा डिजिट मिळाला. आपल्याला या ठिकाणी 2 डिजिट्स मिळाले. आता 1s प्लेसला कोणता डिजिट असेल तो आपल्याला थर्ड क्ल्यूवरून लक्षात येईल. बघा, थर्ड क्ल्यू काय दिलेला आहे? द डिजिट ॲट 1s प्लेस इज लेस दॅन द डिजिट ॲट 10s प्लेस. 10s प्लेसपेक्षा लहान आहे 1s प्लेसचा डिजिट. 10s प्लेसला काय आहे? 9. 9पेक्षा लहान नंबर आहे. बट मोर दॅन द डिजिट ॲट 100 प्लेस. पण 100 प्लेसपेक्षा कसा आहे तो नंबर? मोठा आहे. 100 प्लेसला काय आहे? 7 हा डिजिट आहे. 7 ह्या डिजिटपेक्षा मोठा नंबर. 7पेक्षा मोठा काय येईल? 8. आणि 10s प्लेसला कोणता डिजिट आहे? 9. 9पेक्षा कसा आहे तो 1s प्लेसचा डिजिट? लेस. म्हणजे कोणता डिजिट येईल? 8. तर 1s प्लेसवरती कोणता डिजिट मिळेल मग आपल्याला? 8. आपला नंबर काय तयार झाला? 3 डिजिट नंबर 798. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 798? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट माय लिटिल स्टार फॉर द एक्झाम. आय बिलीव्ह इन यू. यू कॅन डू इट. तुम्ही सगळे खूप हुशार आहात. तुम्ही सगळ्यांनी खूप प्रॅक्टिस केली असेलच. मग एक्झाममध्ये प्रॉब्लेम आला तर घाबरून जायचं नाही. एक मोठा डीप ब्रीथ घ्यायचा, क्वेश्चन हळूहळू वाचायचा आणि मग आन्सर काढायचं.
मी आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या इझी ट्रिक्स वापरायच्या आणि स्मार्टली वर्क करून आन्सर काढायचं. एक्झाम झाल्यानंतर एक्झाम कशी गेली हे सांगायला मला विसरू नका. अँड अगेन ऑल द बेस्ट फॉर माय लवली किड्स.